नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संदीप चित्रे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ॲजाईल म्हणजे काय रे भाऊ, या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण स्प्रिंटबद्दल गप्पा केल्या आणि आपण असं म्हटलं की ह्या एपिसोडमध्ये म्हणजे नवीन एपिसोडमध्ये आपण बाकीच्या 4 स्क्रम इव्हेंट्सबद्दल बोलूया. तर तुम्हाला आठवत असेल आपण म्हटलं होतं की स्प्रिंट प्लॅनिंग, डेली स्क्रम, स्प्रिंट रिव्ह्यू, स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह आणि स्प्रिंट असे टोटल 5 स्क्रम इव्हेंट्स आहेत. त्यातल्या स्प्रिंटबद्दल आपण ऑलरेडी गप्पा केल्या. तर आता स्प्रिंट प्लॅनिंग म्हणजे काय बघूया. तर साधारण स्प्रिंटचा जो पहिला दिवस असतो ना, त्या दिवशी स्प्रिंट प्लॅनिंग केलं जातं. टिपिकली स्प्रिंटच्या पहिल्या दिवशी सकाळी 2 तास किंवा त्या दिवसभरात 2 तास, पण साधारण सकाळच्या वेळात 2 तास 2 तास किंवा 2-2.5 तास वगैरे वेगवेगळ्या टीमच्या गरजेप्रमाणे. पण सगळी टीम एकत्र असते, म्हणजे प्रॉडक्ट ओनर, डेव्हलपमेंट टीम, स्क्रम मास्टर हे सगळेजण एकत्र येतात आणि स्प्रिंट प्लॅनिंग करतात. म्हणजे थोडक्यात काय करतात, तर हा जो स्प्रिंट असणार आहे आपला, म्हणजे जे पुढचे 2 आठवडे असणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, किती काम करू शकणार आहोत आपण, त्या कामाची काय म्हणतो आपण ना, ते करायला किती अवघड आहे, किती सोपं आहे, ज्याला एक कॉम्प्लेक्सिटी म्हणतो ना, तर ते समजून घेतलं जातं, त्याचा एक अंदाज घेतला जातो. त्याच्याचबरोबर हा पण अंदाज घेतला जातो. अंदाज म्हणण्यापेक्षा हे पण बघितलं जातं की त्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये टीम मेंबर्सपैकी कोणी सुट्टी घेत आहे का? कोणी काही 2-3 दिवस म्हणा, 3-4 दिवस म्हणा अवेलेबल नाही आहे, कामावर सुट्टी घेणार आहे किंवा काही कारणाने अवेलेबल नाही आहे, किंवा काही सुट्ट्या येत आहेत का, म्हणजे काही कंपनी हॉलिडेज आहेत का, राईट? कारण ह्या सगळ्याचा परिणाम कशावर होतो, तर आपण पुढच्या 2 आठवड्यात जे काही काम करणार आहोत, ते खऱ्या अर्थाने आपण किती काम करू शकणार आहोत आणि त्यातलं आपण असं काय काम करू शकतो ज्याने जास्तीत जास्त त्याला की व्हॅल्यू डिलिव्हरी असं म्हणतो ना आपण, की उपयोग होईल असं काम जास्तीत जास्त परिणामकारक कसं करता येईल आपल्याला. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की कमी पैशात जास्त प्रवास, किंवा थोडक्यात सांगायचं तर कमी पैशात म्हणण्यापेक्षा कमी वेळेत जास्त प्रवास, हे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर स्क्रम फ्रेमवर्क आपल्याला तेच करू देतं की सध्या आपलं जे एकंदरच आजूबाजूचं वातावरण आहे ते इतकं अनिश्चित आहे. अनसर्टन्टी, देयर इज अ लॉट ऑफ अनसर्टन्टी अराउंड. सतत वेगवान बदल होत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यावर फोकस ठेवून आपल्याला स्प्रिंट्समध्ये जे आपण काम करतो आहे, तर स्प्रिंट प्लॅनिंग आपल्याला असं करायचं आहे की जास्तीत जास्त परिणामकारक काम आपण ह्या स्प्रिंटमध्ये करू शकू. ठीक आहे. तर स्प्रिंट प्लॅनिंग झालं की प्रत्येक दिवशी, म्हणजे स्प्रिंटमधले जे 10 वर्क डेज आपण जे म्हणतो, तर त्या प्रत्येक दिवशी रोज 15 मिनिटांसाठी सगळी डेव्हलपमेंट टीम एकत्र येते आणि त्याला आपण म्हणतो डेली स्क्रम, किंवा काही ठिकाणी म्हणतात डेली स्टँडअप. तर ती एक मीटिंग घेतली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर महत्त्वाची गोष्ट अशी की ही स्टॅटस रिपोर्टिंगची मीटिंग नाही आहे. म्हणजे ही असं अपेक्षित नाही आहे की डेव्हलपमेंट टीम एक एक करत स्क्रम मास्टरला किंवा प्रॉडक्ट ओनरला स्टॅटस रिपोर्ट करतात. पण डेली स्क्रमचा एक साधा आणि सोपा उद्देश असा आहे की ते एक 24 तासापुरतं एक प्लॅनिंग सेशन आहे.
की आपण काल दिवसभरात काय काम केलं आहे, आता आज आपण दिवसभरात काय काम करणार आहोत वगैरे, ह्याचं सतत प्लॅनिंग करत राहायचं. म्हणजे अगेन मी तुम्हाला म्हटलं ना, की स्क्रमचं जे अ, आधारस्तंभ आहेत, ट्रान्सपरन्सी, इन्स्पेक्शन, अडॅप्टेशन, राईट. तर दॅट रिफ्लेक्ट्स हिअर ऑल्सो, की डेली स्क्रममध्ये आपण प्लॅन करत राहायचं आणि त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट्स करत राहायचं. की सो टिपिकली डेली स्क्रमसाठी ना एक एक फॉर्मॅट ज्याला म्हणतो, जो पॉप्युलर आहे, तो असा की प्रत्येकजण डेली स्क्रममध्ये याच्याबद्दल माहिती सांगतो की मी काल काय काम केलं, मी आज काय काम करणार आहे आणि आज मला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये मला अडथळे कुठले दिसत आहेत का, काय माहिती आहेत का. सो ह्याच्याबद्दल टीमनी प्रत्येकाने माहिती सांगितलं की आपोआप एक चर्चा केली जाते की हो, तुला ही अडचण आहे का, थांब आपण अशा पद्धतीने हे रिझॉल्व करू शकतो. तर आणि ए ए एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की डेली स्क्रम आपल्याला 15 मिनटाचा ठेवायचा आहे, कारण इट्स अ मिनी प्लॅनिंग सेशन. आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स त्या सेशनमध्ये सॉल्व करत नाही बसायचं आहे. त्याच्यासाठी योग्य त्या लोकांबरोबर नंतर भेटून टीम कोलॅबरेशन किंवा ज्याला वेगळी वेळ ठेवून वगैरे काम करता येईल. पण डेली स्क्रम हे एक मिनी प्लॅनिंग सेशन आहे असं जर लक्षात ठेवलं तर ते काम करायला सोपं पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्प्रिंट रिव्ह्यू, म्हणजे स्प्रिंटचा शेवटच्या दिवशी आपण हे बघतो की आपण गेल्या 2 आठवड्यामध्ये किंवा स्प्रिंटचं जे काही ड्युरेशन असेल त्या ड्युरेशनमध्ये जे काही काम केलं आहे ते स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये आपण जो एक स्प्रिंट गोल सेट केला होता ना, की आपल्याला ह्या स्प्रिंटमध्ये ह्या गोष्टी डेव्हलप करून डिलिव्हर करायच्या, तर त्या आपण करू शकलो आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला काही अडथळे आलेत का, आणि बाकीचे जे स्टेकहोल्डर्स ज्याला म्हणतो आपण, तर त्यांना आपण एक डेमो देऊ शकतो का, की 2 आठवड्यात आम्ही हे काम झालेलं आहे आणि हे काम बघून तुमचा काही जो काही फीडबॅक असेल तो द्या, त्याप्रमाणे आम्हाला हे ठरवता येईल की पुढच्या स्प्रिंटचं काम कसं करता येईल. त्यामुळे आपण कामाचं स्वरूप 2-2 स्प्रिंटमध्ये करत छोटं करत आणलं आहे आणि प्रत्येक स्प्रिंटच्या शेवटी आपण एक स्प्रिंट रिव्ह्यू करून अंदाज घेतो आहे की आपण बरोबर दिशेने चाललो आहे की आपल्याला काही बदल करायला पाहिजे. आणि शेवटची इव्हेंट, अत्यंत महत्त्वाची इव्हेंट काय, तर स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह. महत्त्वाचा अशासाठी की इन अ वे इट्स अ लेसन लर्न्ड, की गेल्या 2 आठवड्यात किंवा 3 आठवड्यात जो काय आपले स्प्रिंटचं ड्युरेशन असेल त्याच्यामध्ये आपण जे काम करायचं ठरवलं होतं तर ते आपण काम कसं केलं, काय प्रकारचं असं आपण काम केलं जे योग्य प्रकारे झालं आणि ते आपण योग्य प्रकारे तसंच पुढे करत राहूया. असं काय काम होतं की जे वी कुड हॅव डन बेटर, आपल्याला थोडी सुधारणा करता आली असते, तर ते काय आहे, किंवा काय काय झालं की ज्याच्यामुळे आपल्याला एकदम रोडब्लॉक्स आले, अडथळे आले, कशामुळे आपण एकदम पूर्ण थांबल्यासारखं झालं आणि आपण किंवा काय आपण असं केलं की ज्याच्यामुळे आपलं काम नीट नाही झालं, राईट. तर व्हॉट वर्कड वेल, व्हॉट स्टॉप्ड अस, व्हॉट नीड्स टू बी इम्प्रूव्ड, अशा प्रकारे 2-3 वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करून स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये सगळी टीम एकत्र बसून चर्चा करते. आणि अगेन ह्याच्यामध्ये परत पारदर्शकता, राईट, म्हणजे ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कोणाचं काय चुकलं, कोणी काय काम केलं नाही ह्याच्यावर फोकस नाही करायचा आहे आपल्याला. आपल्याला फोकस काय करायचं आहे, तर आपल्याला सतत सुधारणा कशी करत राहता येईल, हाऊ कॅन वी मेक प्रोसेस इम्प्रूव्हमेंट्स. तर त्या दृष्टीने रेट्रोस्पेक्टिव्ह अत्यंत महत्त्वाचा असतो. तर हे झाले आपल्या सगळ्या
स्क्रमच्या इव्हेंट्स ज्या आत्तापर्यंत आपण बोललो. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा करूया की स्क्रमच आर्टफॅक्ट्स काय आहेत. ठीक आहे. पण हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर मग नेहमीसारखंच की जरूर एपिसोडला लाईक करा. चॅनलची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा. आणि तो बेलचा आयकॉन तो क्लिक करा म्हणजे नवीन एपिसोड्सचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. ठीक आहे. तर मग स्टे सेफ, स्टे हॅपी आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटूच. ॲजाईल म्हणजे काय रे भाऊ?